वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जय भीम, जय भीम, जय भीम। अरे तानाशाही बंद करो, बंद करो, बंद करो। अरे तानाशाही बंद करो, बंद करो, बंद करो। दिल्लीतील जंतर मंतर नीट पेपर लीक प्रकरणी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या येवल्यात तीव्र निषेध करण्यात आला। दिल्लीतील आंदोलकांना विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील युवकांच्या वतीने येवला शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। या रॅलीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व आंदोलकांनी येवला तहसील कार्यालय गाठले। यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवासे यांना निवेदन देऊन पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध केला। दरम्यान या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूज साठी विलास कांबळे, येवला। जे दिल्ली येथे चालू असलेले जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले, आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा, सॉरी अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे। हो, आणि आम्ही इकडे आमच्या शांततेपूर्वक प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांत अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेची लवकर लवकर तपास वगैरे प्रशासनाला विनंती करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे। दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही, तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे। कारण तरुणांचं जे शिक्षणाचा सर्वात महत्वाचा नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे त्याचं कुठेतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने, या बीजेपी सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले, संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे। आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे, पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। हीच परिस्थिती आज आहे। गेल्या 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे, ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल, महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी निंदनीय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे। आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे। त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही। तर माझी या ठिकाणी सर्वांना, सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे, आंदोलन होतंय पण हा सगळा लोकशाहीचा, हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे, तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे। प्रत्येक जण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट
त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आणि आज एवढ्यात अर्जुन भाऊ जावळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे त्याचा निषेध केलेला आहे, त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.